शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आपण आजच्या अंदाजात बघणार आहे मागच्या 24 तासात राज्यात पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे का आणि पुढील 24 तासामध्ये राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल का. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण मागच्या 24 तासामध्ये राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे का ते. तर शेतकरी बंधूंनो इकडे जर आपण कोकण विभागात जर बघितलं, कोकण विभाग आणि घाटमाता इथे आपल्याला अधूनमधून जोरदार सरी पाहायला मिळालेल्या आहेत मागच्या 24 तासामध्ये. त्यामध्ये समावेश आहे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पूर्व भाग. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकचा पश्चिम भाग या ठिकाणी एक आपल्याला अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळाल्या आहेत मागच्या 24 तासामध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण इकडे पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूरच्या उत्तर भागामध्ये आपल्याला एक तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण पश्चिम विदर्भात, पूर्व विदर्भातील जे काही उर्वरित जिल्हे आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूरचा काही भाग या जिल्ह्यामध्ये कुठेही पेंडवणी किंवा चांदण्यातून पावसाची नोंद झालेली नाही. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठेही पेंडवणी किंवा चांदण्यातून अशा पावसाची नोंद झालेली नाही. एक दुपारनंतर व संध्याकाळच्या टायमाला इथे चांगले ढग जमा झाले होते, मात्र मग पाऊस पडायला नाही. त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये दुपारनंतर व संध्याकाळच्या टायमाला चांगले ढग जमा झाले पण पाऊस झालेला नाही. त्यानंतर नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये नुसते विरखुळे ढगाळ वातावरण राहिले, कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. त्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये एक दुपारनंतर चांगली ढगांची गर्दी वाढली होती आणि इथे एक तुरळक थोडे झालेले आहे, म्हणजे तो काय पेंडवणी चांडीत अशा पद्धतीने पाऊस झालेला नाही. त्यानंतर इकडे छत्रपती अहिल्यानगरच्या उत्तर, नाशिकचा दक्षिण भाग इथेही चांगली ढगांची गर्दी वाढली होती पण पावसाची नोंद झालेली नाही. त्यानंतर नाशिकचा उत्तर भागामध्ये सुद्धा चांगले ढग जमा झाले होते पण तिथेही पावसाची नोंद झालेली नाही. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन होती. जळगावमध्ये सुद्धा उत्तर भागामध्ये तीच कंडिशन होती. तर शेतकरी बंधूंनो मागच्या 24 तासामध्ये जो काही आपल्याला स्थानिक लेवलला चांगले ढग जमा झाले पण पावसाची नोंद झालेली नाही, तर त्यामागचं कारण असं आहे की हवेची दाब जास्त आहे, म्हणजे हवेत ताशी 40 ते 45 किलोमीटर वेग असल्यामुळे पाऊस होत नाही. तर बघूया पुढील 24 तासामध्ये राज्यात पिकाला जीवदान मिळेल पाऊस होईल का. तर करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो इकडे जर पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर गोंदिया, भंडारा, नागपूर तसेच वर्धा या पट्ट्यामध्ये एक पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते काही ठिकाणी चांदणीतून या पद्धतीनं पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे गडचिरोलीच्या उत्तर भागामध्ये म्हणजे या पट्ट्यात इथे सुद्धा पेंडवणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी. चंद्रपूरच्या उत्तर भागामध्ये सुद्धा एक तुरळक ठिकाणी पेंडवणी पावसाची शक्यता आहे, मात्र उर्वरित पावसाची शक्यता नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील विरखुळलेले. त्यानंतर वर्ध्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता उर्वरित भागामध्ये नाही, उत्तर भागामध्ये आहे. त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भामध्ये जर बघितलं तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दुपारनंतर चांगली ढगांची गर्दी वाढेल पण मात्र पावसाची शक्यता नाही. कशामुळे तर जर हवेचे दाब जास्त राहणार आहेत त्यामुळे. जर स्थानिक लेवलला जर हवेची दाब कमी झाली तर थोडेफार शितोडे होऊ शकते. त्यानंतर इकडे जर मराठवाड्यात बघितलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक दुपारनंतर व संध्याकाळच्या टायमाला एक ढगांची गर्दी वाढत जाणार आहे. पण हवेचे दाब जर कमी नाही झाले तर पावसाची शक्यता नाही, मात्र जिथेही हवेचे दाब कमी होईल तिथे थोडेफार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण इकडे सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या भागात जर बघितलं तर सोलापूरच्या पश्चिम या भागामध्ये ढगांची गर्दी चांगली वाढणार आहे,
पण हवेची दाब जर कमी नाही झाली तरी इथे सुद्धा पावसाची शक्यता नाही. मात्र हवेचे दाब कमी झाले समजा तर इथे पाऊस होईल थोडाफार. त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा एक ढगांची गर्दी जास्त असल्यामुळे थोड्याफार शितोळ्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये सुद्धा थोड्याफार शितोळ्याची शक्यता आहे. पुण्याच्या सुद्धा पूर्व भागामध्ये थोड्याफार शितोळ्याची शक्यता आहे. त्यानंतर अहिल्यानगरच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण नाशिकचा पूर्व भाग, जळगावचा पश्चिम, धुळेचा दक्षिण इथे सुद्धा थोड्याफार शितोळ्याची शक्यता आहे. जळगावला सुद्धा थोड्याफार शितोळ्याची शक्यता आहे. पण शेतकरी बंधूंनो, जर हवेचा जर वेग तासी 40 ते 45 किलोमीटर राहिला तर इथे पाऊस होणार नाही. जर हवेचा वेग खाली 30 किलोमीटरपर्यंत जर आला तर थोड्याफार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पेंडवणी किंवा पेंडवणीपेक्षा एका ठिकाणी थोडा शिल्लक होईल. त्यानंतर जर आपण इकडे कोकण विभाग घाटमाथा जर बघितलं तर इथं आपल्याला पुढील 24 तासामध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरमध्ये थोडं पावसाची शक्यता शिल्लक आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये थोड्याशा जोरदार सरीची शक्यता जास्त आहे. पुण्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार सरीची शक्यता जास्त आहे. त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी इकडे सुद्धा आपला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. इकडे नंदुरबारला एक पावसाची शक्यता कमी आहे. मात्र दुपारनंतर ढगांची गर्दी इथे सुद्धा थोडी वाढणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासात जर बघितलं तर आपल्याला फक्त इकडे पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे. त्यानंतर या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे तुरळक ठिकाणी. आणि कोकण विभाग घाटमाथा इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस म्हणजे इकडे सुद्धा अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होताना दिसणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था उपलब्ध असेल त्यांनी कुठलाही पावसाची वाट न पाहता, मी तर असं म्हणेल, जर तुमचा सोयाबीन असेल, कापूस असेल, जर पहिल्यांदा तुम्ही एकदा भिजला असेल तर डबलही तुम्ही दुसरा वेढा चालू केला तरी चालेल. कारण की मी रात्रीच मॅसेज केला आहे की 28 ऑगस्टपासून तर 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात कुठेच एखादा कमी दाब पट्टा येऊन पेंडवणी, चांदणीतून मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर होईल अशी शक्यता नाही. जसं हे सत्र चालू आहे, तुरळक ठिकाणी बिलकुल ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढून पाऊस होईल. हे सत्र 10 सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे. पण यामध्ये सगळीकडे पाऊस होणार नाही. त्यामुळे कोणीही पावसाच्या भरोश्यावर न थांबता आपल्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर आपण आपल्या पिकाला पाणी चालू ठेवावे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजात इतकेच. नमस्कार.